हरी नामाचा नांगर झोपा कल्पने पुढे नामाचा नांगर झोपा कल्पने पुढे Hare
सत्य नामाचा गजर नामाचा नागर कल्पने पुढे नामाचा नागर कल्पने नामाचा नागर कल्पने
हरे नामाचा नांगर झुंपा कल्पने पुढे नामाचा नांगर झुंपा कल्पने पुढे क्षण नाही घडे क्षणामध्ये अमृताच्या डोई बुडी मारा तेथे अमृताच्या डोही बुडी मारा तेथे भक्ती धरा सत्य सद्गुरु चरण सहज उठेल काळाची धरणी सहज उठेल काळाची धरणी चुकेल मरण याची मार्गी अमृताचा डोह बुडी मारा तेथे भक्ती धरा सत्य गुरुचरण सखया कृपे संधी सांगतसे लोका सखया कृपे संधी सांगतसे लोका साधन कृपे तुम्ही विसरू नका अमृताच्या डोई बुडी मारा तेथे भक्ती धरा सत्य संत कृपे महायोग पेटे तटे भीमरत्यावर पुंडरी गायला तो मुल समागत्य संतमानंद कंद पर ब्रह्मलिंगम वैदी आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्यांचे बंधू श्रीकरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपाण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्मी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मी विठाला मुमुक्षानां ज्ञानदानैकलक्षं गुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यामरिष्टं सेवेदागी ध्यानमूलं गुरु मूर्ती पूजामूलं गुरु पदम मंत्रमूलं गुरु वाक्यमोक्षमूलं गुरु कृपा दयाच्या संगतीने विराग झाला म्हणून दरिद्रा जळवाचा गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुतीला प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापा किम निमित्तानं आपण एकत्र जमलो तर सर्वांना परिहार माहिती आहे तरी पण गेल्या 26 वर्षाची परंपरा जिवंत राहावी आणि तसाच गंगोत्रीचा प्रवाह अगदी समाजाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जशाच्या तसा प्रवाहित राहावा एवढ्या करता हे आयोजन विठाला संत श्री वैष्णव मेळाव्याच्या माध्यमातून 2.5 दिवसाचं आयोजन आपल्या या सर्व महात्म्यांनी केलं.
ज्या महात्म्यांनी हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं मायबाप, त्यांना याची गरज नाही. ज्यांच्या करता उत्साह चालला, ज्यांच्या नावानं उत्सव चालला, त्यांना यांच्याशी काही गरज नाही. त्यांना काही करायचं राहिलं नाही मायबाप. हे सगळं आयोजन आणि नियोजन तुमच्या आमच्या करताय. तुमच्या आमच्या टकुऱ्यात लवकर उतरत नाही, त्याच्याकरता वैष्णव वेळेवे घ्यावा लागतात. विठ्ठल भगवान परमात्म्याचा मोठा उत्सव साजरा करून आपण या ठिकाणी आलो. त्याच पर्वावर अजून व्रत संपलेलं नाही. व्रत आज संपणार आहे आणि त्या पर्वाच्या, त्या व्रताच्या उत्तरार्धाची सुरुवात आपल्या मालिकेतील विश्ववंद्य सर्वांत हृदयस्थान सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा आणि ज्या महात्म्यांनी आपल्या करता आपण याची देही याची डोळा ज्या विठ्ठलाला पाहिलं. मला विठ्ठल माहित नाही, युगे 28 वर्षाचा युगाचा मला विठ्ठल माहित नाही, पण ज्यानं मला तो विठ्ठल दाखवून दिला त्या अमृता दादांच्या माध्यमातून हा वैष्णव मेळावा विठ्ठल. पांगलेल्याचा मेळ घालले ना वैष्णव मेळावा. आम्ही पांगतो का? हो पांगतो. आपण तर लई लवकर पांगतो. ज्याच्या जवळ गाजरा नाही, मुडखा नाही, ते रात्रंदिवस तांगड्याला धरून आणि तुमच्या आमच्या करता नुसतं हाडाचं पाणी ऐकू ऐकू काम पिटून गेले. ज्यांनी केलं ते याच देवी याची डोळा बसलेल्याने बघितलेले. कोणता देव पाहत्या, कोणता देव पाहत्या? अरे ज्या देवाला देवपण माझ्या महात्म्याने आणलं आणि तुम्हाला मला देवपण ज्या महात्म्याने आणलं त्यांचा उत्सव विठ्ठला. द्वादशीचा पूर्ण काळ निघून गेलेला आहे. 9 ते 11ची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आमचे हरिभक्तपरायण बाबा महाराज जाळे, खूप प्रेमाची मूर्ती. तशी ही सगळी तुमची शिरभावी झाली, मंगळवेळा झालं, ही सगळी प्रेमाची माणसं. 3 महिन्याला एकदा फटकारा माझी. आता 3 महिन्याला फटकारा येऊ नाही शकत, दुष्काळ पडले, थोडं अंतर पडेल, काय हरकत नाही. पण मायबाप एवढ्या करताच तुम्ही आम्ही परमार्थ करत आहोत, म्हणून त्या अनुषंगाने माझ्यासारखं ही सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आली. अतिशय माझं परम भाग्य आहे. मी ज्याच्या उदरी जन्माला आलो ना तो महात्मा सुद्धा तुमच्यासारखा समोर बसून माझं कीर्तन ऐकत होता. आणि आजही त्याच परंपरेचं अतिशय सिंहाचा वाटा असलेले योगदान ब्रह्ममूर्ती धनराजी बाबा सुद्धा कायम माझ्या कीर्तनाला समोर असतात. की माझं परम भाग्य आहे. पालथ्याने शिवाचा विठा पिसळेल पुत्र असलेलं नसतं, महात्म्याच्या डोक्यावर परिणाम झालेला नसतो. जरा बारीक कीर्तन ऐका. म्हणजे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा येरवाड्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले एक दिवस. महात्मे राहतात ते लहरी राहतात. त्यांच्या डोक्याचे 160 चॅनल चालू राहते. अमोल महाराज ते आपल्याला कळत नाही. बाबा असे म्हणत होते, दादा असे म्हणत होते, तू काय म्हणतो का? बाबा 2-4 जण सोबत महात्मे होते. त्यांनी सांगितलं आपल्याला गाडी विकून टाकायची. ते म्हणे बाबा फिरायला का मी इकून म्हणजे इकून नाही, ह्या साईडला टाकायची, त्या साईडला जायचं. बाबा इकडं काय पुन्हा बोलू शकत नव्हते महात्म्यावर. ठीक आहे चला गेले. त्या हॉस्पिटल समोर गाडी उभा केली बाबांनी. गाडीतून उतरले महात्मा. तार 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 16 वर्षाचं वय असलेलं तारुण्य त्यांच्यामध्ये संचारलं आणि बाबा तिथून निघाले. त्या हॉस्पिटल मधून एक एक वाट पुढं करत 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 चालले. दृष्टांत काय यासाठी सांगतो, जरा बारीक ऐका बरं का. आपले बाबा सांगत असतात 1 किलोचं लागत. निदान आपल्या लोकांना बाहेरच्याला मोडू द्या ना, काय घेणं त्याची चंद्रभागा वाहून जायला द्यायच्या. पण आपल्या तरी टकुऱ्यात उतरलं पाहिजे ना. महात्मे काय सांगतात तर मग गेले. 4 जण त्याच्या मागं पळू राहिले. बाबा चालले ना, झाप 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 महात्मा एक वाटात दुसऱ्या वाटात, दुसऱ्या वाटात, तिसऱ्या वाटात. तिथं एक मेंटल होत. ती चांगली राहते का हॉस्पिटल?
त्याच्या हातात गीता आणि ते गीता वाचित होत. बाबा जाऊन तिथे उभा राहील, अशी हाताची घडी घातली, उभा राहील, त्याच्याकडे गंमत पाहिली, ते बसेल होतं म्हणजे त्याला 2-2 कुलपा होते. बाबा तिथे उभा राहिले, घडी घालून त्याच्याकडे पाहू राहिले, बाबा हसू राहिले, ते मधून हसू राहिले. हे मागचे गंमतच पाहू राहिले, हे फक्त पिशा व्हायला. बाबा देता हा शिकलो, बाबा देता तसं होतं. तू एवढंच सांगायला आहे, तुला जागायचं नाही, तुला बाबा फक्त सांगायचे ते. आणि बाबाच्या भाषेत तुला बायका पोरं पोसायला लागत. महात्मे काय साठी लागत हे टकामका पाहू राहिले. बाबांनी त्याला विचारलं, का रे बाबा काय करू राहिला? त्याने सांगितलं, तुम्हाला कळा ना का मी काय करू राहिलो? कोण म्हणतोय? इथं शहाणे बर का, मेजर ताई, जाधव ताई, इथं शहाणे बसले की एवढं काय सांगताय बाबाला? तुम्हाला दिसा ना का मी काय करू राहिलो? अरे हा, तू गीता वाचून राहिला का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुला गीता कळती का? महात्म्यांचे शब्द, तुला गीता कळती का? त्या वेड्याचे बोले, वेड्याचे शहाणे ध्यान देऊन ऐका. गीता कळाय करता वेड व्हावं लागतं, तशी गीता कळत नाही. विठाला विठाला. दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. दृष्टांत ऐकायला गोड लागला, याच्यातून घ्यायचं काय? आम्ही किती नामाला वेडे झालो. तर एवढा चांगलं शुद्ध पवित्र निर्मळ असताना, परिणाम करणारा असताना आमच्यात बदल किती? आम्ही काही कोणाची फुटपट्टी मोजायला येईल नाही 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 नाही. आम्ही किती पाण्यात हे पाहायला येईल. विठाला विठाला. आमचे महात्मे सांगत होते, भाऊ मरेपर्यंत विद्यार्थी होऊन राह, महाराज होऊन राहिला, गुरु होऊन राहिला ना, रव नरकाला जावा लागेल. तुला गुरुत्वाची पदवी माझ्या महात्म्याने दिली, तुझ्या काय गाजर नव्हतं. तुझ्या सारख्या दगडाला शेंदूर लावला, हे तुझं भाग्य समज. म्हणून माय बाबा हो, तुम्ही आम्ही पवित्र महात्म्यांच्या पोटी जन्माला आलेलो आहे. जर ज्या आई बाबाच्या पोटी आलो ते नाही सांगितलं हाडमासाचं इथं, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध, म्हणून तुम्ही चांगल्याच्या रेंज मध्ये आले. खिशे कापूच्या नाही आधी लागली. मुई बाप होता जाई, मुई बाप होता फुटले तर पुढे वर्षी आठ ट्रस्ट फुटले ना नुसतं आनंद घ्यायचा आहे. नुसतं म्हणायचं नाही टाळोटाळी. किती आहे ना म्हणायचं. तुम्हाला साधन आहे ना ते टाळोटाळी लोकलेल्या नादाचं साधन तुम्हाला दिलेलं आहे. त्याला का उपदेश करायचं? जेवण केलं तुम्ही काही कधी होत
सगळी व्यवस्था आहे ना. बघा काय सांग, मुळी बाप होता ज्ञानी. हो, स्वतःच्या संसारावर तुळशी पत्र ठेवणारे महात्म्याच्या पोटी जन्माला आला. जरा आदर आणि कदर करायला शिकवा जीवनामध्ये. बघा तुमचं आमचं परम भाग्य आहे. निदान अमृते दादाची साथ लाभली माईबाप, आणि अशाच ताकदीनं असाच वैष्णव मेळा आपला. आपण असेपर्यंत तर ठेवा नाच कोणा पाहिजे. आप मर गई दुनिया डूब गई, पण जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, माझ्या देहात श्वास आहे, तोपर्यंत येऊ द्या ना. किती काठ्या होऊन आल्या काय घे नाही, तिकडे लक्ष नाही द्यायचं. कोणी काय बी म्हणू द्या ना, मला वैष्णव मेळावा करू द्या. चिंतन तर साऱ्यालाच करायचं आहे. त्या महात्म्याच्या कुठे आपण जन्माला आलो. खरंच मायबाप गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांची जी तळमळ होती ना मायबाप, ही पाहिलेली महात्मे, ही महात्मे डोळ्यानं बघितलेली महात्मे, त्यांच्या संग खांद्याला खांदा लावून फिरलेली, टंगड्या घालून, आणि तेवढ्या तीव्रतेनं आजही ते अख्खा महाराष्ट्र उकळून देतात. म्हणून जरा आपण किती नामधारकाच्या टपऱ्यात घाण गुजतीना म्हणून वैष्णव मिळेल. विठाला विठाला. आपल्याच परंपरेची विधेयी महात्मा असलेली सद्गुरू सच्चिदानंद संतामाईचा 4 चरणाचा भंग तुमच्या सर्व पवित्रात्म्यांच्या सेवेकरता घेतला मायबाप. जरा बारीक विचार करा. लिहिता वाचता न येणाऱ्या बाईच्या जातीला कळावं. आम्हाला खालून वरून डिग्री आहे काय, काडी लावायच्या का त्या डिग्र्याला. आग लागो तया ज्ञाना, जे नेना फुटे. आम्ही म्हणतो जे बी नावावरच बोलू राहिले, जाय नका 25,000 द्यायचे काली बाबा मार. आम्हाला एवढी आग लागली का आम्हाला बाहेरचे काली आवडू राहिले, आणि त्याच्या कीर्तनात एकाला अवस्था नाही वाज. अवस्था आमच्या परमार्थाचा रिझल्ट आहे. उगा आव नाही आणायची. नाही 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 नाही. तू झाला जाळ लावला म्हणजे उतू जाय सांगावं लागत नाही त्याला. मेंटल अंगात असलं का बाहेर येतं. पोटात तुझ्या उल्हासाचा, बाहेरून नाही उल्हासिका. हिचं पाहिल्यावर तीन आणि तिचं पाहिलं तीन. नाही 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 नाही, पोटात दुनिया उल्हासाचा सांगितलंय. त्या विजयी संतामाईचा 4 चरणाचा भंगे आपल्या तरी परंपरेमध्ये आपण घ्यावा. जिथं जिथं वैष्णव मेळे असते तिथं तिथं मी शक्यतो माईचा अभंग घेतो. आपल्या महात्म्याला आपण न्याय द्या ना. आपली आई किती चांगली आहे कोणा सांगा, शेजाऱ्या ना, ब्युटी पार्लर वाली ना. आणि आम्ही नामधारक आहे. 15,000 रुपये मेकअपला घालून राहिलो. तुमच्याकडे काय रेट आहे मला माहित नाही सोलापूर जिल्ह्यात, पण आमच्या संभाजीनगर जिल्ह्यात ये मोड सडेल मोड सजायला 15,000 द्यावा लागेल. आम्हाला तुमचं होईल आज जरा. आणि एवढं करून द्या आता सत्यानाश. माझी संताबाई सांगते 4 चरणाचा बघा नामाचं प्रतिजय महत्व सांगते. माई काय सांगते, नाम 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 ऐकू ऐकून आपले मी किटले का नाम सांगणारे बुचू झाले. सगळ्या सकाळपासून नाही, जसे पण आषाढीला निघले बाबा आपण आळंदी बसून तेव्हापासून आज लोक नामच ऐकू राहिले, आणि जेव्हा घेतलं तेव्हापासून ऐकू राहिले तरी रिझल्ट यायला. रातभर मोटर चालली, पाणी बोलली बिमारी ना मोटर. कारण काय असं टंबकरे सोन मानवया जग मुखे बोले जग माने नाही, मुखे बोले जग माने नाही. सोन मानवया जग मुखे बोले जग माने नाही, मुखे बोले जग माने नाही. सगळा परमार्थ दंभाचा चालला. रोज एका बाजूला राहिला, औषध दुसरीकडे चोपडायचा धंदा लावला. जो जन्माला आला तो राजा असो, भिकारी असो, तो जपी असो, संन्यासी असो, तो महात्मा असो नाही तो मोहात्मा असो, सगळ्याला ढकायचं आहे. इथं
बसलेला कोणी एखादा छातीवर शिक्का मारून आला का मै नाही मर सकता माझ्या सगळं पोटवर करावर एखादा नाही म्हणजे तुम्हाला तत्व चांगलं मी नाही दिसत विठाला सगळे गेले येत उडून नाही आले प्रमाणात जाऊ नका तुमच्या सगळ्याची माफी मागतो आता सकाळपासून प्रमाणात ऐकू राहिले ना आणि तुमच्या पाठ नाही का मला आहे ना बोलायला जादा लागत बाबा निरूपण करायला जास्त आवडते प्रमाण हे पाठ करून करून उलटे पाठ येईल आपले लोक ना ज्ञानेश्वर सुद्धा पातळ करून सांगू राहिला पातळ कळलं तुम्हाला अनुभवाचा पत्ता नाही माहिती आहे मग नाशाच्या नादी लागायचं का अविनाशाच्या नादी लागायचं मान्य आहे मला ती गोष्ट मान्य आहे नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता पूर्णात नाही कोळ्याच्या पूर्णात नाही पुराणात चौवेदी गाण सगळ्याला जायचं आहे धडगाव का लागत इथं यावं का लागत उपजते जे उपजलं त्याला कारण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन बरोबर आहे का नाही केले कर्म झाले त्याची भोगाले 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 भोगाले बाले ऐके किती भोगाले बाले ऐके किती हरी मुखी गाल हर बाले हरी मुखी गाल हर बाले केले कर्म झाले ते भोगा नाथ बाबाला कळलं आमच्या टपुऱ्यात उतरू नये का गुरु व्हायचे आव बाबा सांगायचे महाराज व्हायचे आव टपुऱ्यात उतरू नये का काय चाललं तो स्वामी रावलाच ना रिकामा बाजारात मांडला आणि नामधारी लोकी सब दुकानदारी स्वामी लई मोठी थाटली कशाला सांगतो लोकाला मारायचं सगळ्यालाच बरोबर मग मारावर औषध कोणी सांगत का मरूच नाही आमच्या संतांना सांगितलं शरणदा हो बुवा जीवनात येत नाही आपल्या बुवा नाही अरे संत येत नाही बुवा जीवनात ती टिकली आणि ते महात्म्य तुम्हाला आम्हाला लाभले विचार करा संताबाई काय सांगते ज्या गोष्टींना नाथबाबाला कळलं
जेणे न ये जन्म यमाची यातना आईची आराधना आईची आराधना करत आहे ज्याची उलटी ज्ञानेश्वरी पाठ आहे तो दाखला नाही का मग हे प्रमाण त्याला लागू नाही का बरोबर आहे का ज्ञानेश्वरी वाचून कळत ज्ञानेश्वरी पाठ असावा का वाट माहीत असावा आम्ही वाट्याचा काट्याला बोलूया जेसीबीनं गड्डे करून ठेवूया असं कुठं असतं मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर माझ्या महात्म्यानं करावा केला राज्यवाद इतरांना बाजार सांगावा आणि 84 लाख योनीच्या खाईला नेऊन घालावा या सगळ्या लोकांचा जनतेचा पाप त्यांच्या बोकंडी राहणार आयसी याची करीता देवा आयसी याची करीता देवा प्रवचनात ऐकलं साक्षीताईच्या कीर्तनात बी ऐकलं मॅम बरं का ताई चमड्याच्या चपला जरी करून दिल्या ना तर उपकार फिटत नाही किती लोकांना करून गेले कवर कर मग या चमड्याच्या चपला सांगितले आपल्याला चमडं घास म्हणलं का आता वेळ नाही चिंतनाला पैसे म्हणलं का मी 10 मिनिटं बसतो 10 मिनिटात तो मुंग्याली येत 10 मिनिटांना काय होतं अनंत जन्मीचं पाप अनंत जन्मीची वासना आणि अनंत जन्मीचं गबळ तुम्ही आम्ही घेऊन आलेलो आहे आणि या गबळ्याला बाद करायचं साधन हे गबळ दूर करायचं साधन दया परमार्थाची जाण तेने सांडावे उभे करावे कोणा सांडावे सांगणाऱ्या ऐकणाऱ्या लिगाड काय म्हणजे आम्ही लिगाड उभा करू राहिलो कोट जन्माचे आम्हाला वेगळं नरक आहे आमच्यासाठी तुला कळून सुद्धा काय नवलांकराच्या गोष्टीमध्ये सांगितलेले विशेष न लगे कोणाच्या तिकडे जात नाही झोंबे कोणाच्या कंठी त्याच्या टकुऱ्यात येऊन उतरलं ना त्याच्याकडे ज्ञानेश्वर्या हरिपाठ लोक करता नाही ज्यांच्या जीवनामध्ये परंपरेचं ज्ञान आलेलं आहे त्याच्याकरता ग्रंथ लोक करता नाही जे मायबाप नाही ना सगळे ग्रंथ त्या काळात लोकांना समजून नाही घेतलं पाच शिवायच्या लोकांनी त्या काळात जेवण नाही दिलं त्या पात्रात मागितला सध्या झोळीमध्ये सुद्धा माती टाकणारे मिलिंद दैवाच्या त्या काळात होते आता चांदीच्या पादुका चांदीचा रथ वा काय वाटत असेल द्यायला काय वाटत असेल महात्म्यांनी कधी स्वतःचं दुःख सांगितलं नाही तुम्हाला स्वतःच्या अडचणी कधी सांगितल्या नाही संसाराच्या गप्पा कधी महात्म्याने आमच्या पुढे मांडल्या नाही आणि हाताचा येतो ठकोजीराव सारं तुंतुन देतच राहतं भागवत पुराण देतच राहतं नाही ना मायबाप माझ्या महात्म्यांनी काय सांगितलं बघा सखायानंदाची कृपा झाली संताबाईवर संताबाई सांगते आनंद जन्माचा भवरोग तरुण जाण्याचं साधन मायबाप सोपं आहे सांगणारे मरून गेले सांगणाऱ्यांना मोठ्यापणाचा रोग लागला सांगणाऱ्यांना ना त्याच्यामध्ये ना बाजार मांडलाय दिसता बाजार ज्या गोष्टीनं
आनंद जन्मीचा जळमट जाणारी ना मायबाप ती गोष्ट सोपी आहे, पण त्याला रीत आहे. त्या रीतीनं जर तुम्ही करशाल मायबाप तरच आनंद जन्मीचा शिन गेला काला नामदार कसे चेहरे कोकडे झाले आणि इकडे म्हटलं अनंत जन्मीचा शिन गेला इड एका पोरात त्याचे फसळे उघडे पडे अनंत जन्मीचा शिन कस काय जाईल. रीतीनं घासायचं नाही. तुर आणि मीरा आणि आईचं मिळालं पाहिजे. आईचं काय आमच्या बापान ठेवलं का. देईन कोण घासन कोण. घासल्याशिवाय मिळत नाही. घासावंच लागत. किती घासावं लागत मरूच तर घासावं लागत आणि त्याला रीतीनं घासावं लागत. बघा रीती रीत संतमय या भंगाच्या पहिल्या चरणात पहिल्या चरणामध्ये सांगतात रीत सांगतात. रीत काढायला पाहिजे बरं का. अख्खा महाराष्ट्र फिरायची पाळी बाबांच्या कृपेमुळे आली. पुढं काहीच नाही. इजून गेले लोक इजून. आमचे अमोल महाराज सुद्धा महाराष्ट्रभर येते नाही ना देवा नाही कळत. गाजर गवत पुढं उगत बरोबर आहे. आक्रोळाला 12 वर्षांना फळ लागत. बघा रीत बघा कशी आहे. आमचा असं झालं आमच्या टकोऱ्यात इतकं पाणी व्हायले. बोध झाला प्रबोध झाला म्हणजे गुरु तिकडे याची फारकतीच होती. गुरु त्याला वाटायचं प्रबोध झाला म्हणजे आपले गंगात घोडे आले. अरे राजा बोध म्हणजे तो धुणं धुतलं नाही जळमट होत तो वाद. अनंत जन्मीचं जे जळमट होतं ना ते तो धुणं धुतलं. आता फक्त अवस्था म्हणजे काय
तुमच्याकडे कंजुऱ्या होत्या का? बाबा सांगतो तुमचं आमचं सारखंच आहे बरोबर आहे ना? कंजुऱ्या होत्या का नाही? मग कापताना काही वाटत गेला, गिळताना काही वाटत गेला, मग याचा रसा गेला तर मरू द्या त्याला, मुडकं दाबूच नका. आज काय करता येईल, मुडकं दाब मरू द्या तिला, तिला मेली ना तिच्या भावाला दुसरी करून देऊ आपण. तुम्ही काय एवढी तुम्हाला असं वाटलं मी मेले म्हणजे यायचा संसार राहील? नाही नाही, तुम्ही गेलो तर लई चांगलं चालत, कारण तुम्ही टुमणं लावले नाम घ्या नाम घ्या नाम घ्या. जो आम्हाला अवस्था ह्या आमच्या परमार्थाचा रिझल्ट आहे. आम्ही वांज बापाच्या पोटी जन्माला नाहीये, आम्ही चांगल्या बापाच्या पोटी जन्माला येणे आणि अवस्था आमचा रिझल्ट आहे. आम्ही जो परमार्थ करतो त्याला साधू संतांचे पुरावे त्या काळात नाही समजून घेतलं लोकांनी, म्हणून त्यांना माहित होतं पुढे हजारो वर्ष आम्ही सांगितलेलं ज्ञान आता जरी या लोकांना त्याची गरज नाही, तरी पण पुढे हजारो वर्ष या ज्ञानाची गरज राहणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. कोणाला बायका पोरा पोचासाठी लागत असेल तो भाग सोडून द्या. नदी वाहते, किती केट्या बांधा तुम्ही तिच्यावर, किती तिच्या घाण येऊ द्या, तिचं समुद्र मापन प्रवेशन तिचं हे तुम्ही किती बांध घाला तिच्यावर, किती मोठमोठे धरण बांधा, तिचं हे समुद्र मापन प्रवेश. तसं महात्म्यांचं ध्येय होतं, संकल्प कृपा होती. त्या काळात नाही समजून घेतलं म्हणून अभंग रूपानं लिहून ठेवलं आणि तो अभंग आज आपल्यासाठी जिवंत आहे. म्हणून आम्ही एवढं ठणकून बोलू शकतो, विठाला विठाला. बाबाच्या काळात साथ यायला कोणी नव्हतं. आता आम्ही आजपर्यंत मी असं बाबासारखा स्वतंत्र बघताय, अजून कोणी मनगट नाही धरला, माईचा लाल पैदा नाही झाला का तू हेच चुकीचं सांगू राहिला म्हणून. शास्त्राचा पुरावा आहे परमार्थ करायला, संतांचा पुरावा आहे परमार्थ करायला. घाबरायचं कशा करता? आमच्या अवलादीला श्रीपद बाबाचं नाव घ्यायला लाज वाटू राहील. ज्याने तुला पैदा केले त्याला नाही सांगत असतात. उद्या जर अख्ख्या पंढरपुरीमध्ये एवढे जे आले ना 35 लाख, एवढ्याला जर उद्या शासनानं मेंटल खोटीचं सरकार आहे, काही बी करू शकत. त्यांना जर फरमान काढलं का या सगळ्याला उडून टाका, हे नाम खोटं आहे. बाबा सांगते मी एकटाच, मी बी त्याला जोडलं. आम्हाला टाइमपास पुरते माळा लोक आता तर इतकं खाली या मेंटल बाजार लोकांना आणलं, बऱ्याच पट्टे पाहिजे, पट्टे पट्टे घ्या बाल द्या. तुला त्याचं महत्व नाही, तो भाग सोडून दे, पट्टे घे म्युन्सिपाल्टीच्या कुत्र्यासाठी. याच्याकरता आमच्या साधू संतांना हाडाची काळे केले ना रे. घाबरायचं नाही परमार्थ करायला. कोणी तुमच्या मनगड धरायला रिकामा नाही, कोणी माहिताला फायदा नाही झाला. एकटा धानाबाग श्रीपाद बाबा हिंडले, अरे त्याला साथ नसताना त्या माणसानं रक्त छाटून परमार्थ केला. आपल्याला काय रोग येऊ राहिला 2 तास येऊन कीर्तन सेवा द्यायला. आता मी जालना जिल्ह्यामध्ये परवा दिवशी दशमीच्या दिवशी सेवा करून आलो. मी तिथं जुने महात्मे रेवती नावाचं गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये, बाबांचा कार्यक्रम झालेला आहे तिथं. मी गेलो तिथं, त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही गोंद खरडून सांगू राहिले, पण आमच्या गावात 2 महात्मे श्रीपाद बाबाची, मी एक ते एक यायचा आश्रम आहे, त्याचं काही चालू आहे, यायचं झालं नाही म्हणून खटपट असं काहीतरी मला माहित नाही. पण मग त्यांनी सांगितलं बाबा ते श्रीपाद बाबाचं नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते काय. म्हणजे जाऊ द्या मरू द्या. तिच्या नावाचं मंगळसूत्र, त्याच्या नावाचं कुकू लावी द्या का तिला. टिकली तर लावी द्या ना, हुकली तर हुकली, पण टिकली तर लावी द्या. अरे जर माझ्या महात्म्याला एवढं रक्त सांडून गेलं तर तुला रोगाला नाव घ्यायला द्यायचं नाही ना. लोक तारखी देत नाही. तू तारखेवर लागेल बेट्या, तू ही तारीख एक दिवस गेले. हो यमाच्या यमदंडा पैसा दिला माझा, सोडविता कोण आहे, सोडविता कोण
हरमाल भंगार लोकांनी घेऊन बसला आणि इकडे रोज म्हणून राहिला वैष्णवांचा मालक. तो आज भांगार तुलं उगाच बाबाच्या परमार्थाला बट्टा लावू नको, तिकडे फाशी घेऊन मर तू. संताबाई सांगते नाम सगळे जवळ आहे. जरा ऐका बारी, सगळे नाम 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 सांगू राहिले, पण पुढची गोष्ट ऐका जरा बारी. नाम सगळ्या जवळ आहे, पण त्याला रीत आहे का नाही. नुसतं नागपुड्या वाढलं म्हणजे नाम आहे. माझे बाबा सांगत्या नागपुड्यातून रक्त जरी आलं ना बेट्या, या माझा पाहुणा प्राणी होया, या माझा पाहुणा प्राणी होया, हरी विना जन्म. नागपुड्या वडतोय मान्य, पण त्याच्यात हरी किती वेळा तुला स्मरण होत आहे. माझेनी अनुसंधाने विणे दे अरे पाठ आहे तुझ्या राजा. अनुसंधानच काय म्हणजे माहित नाही. आज इतका जाम झालो ना, आज आमकच कसतो राहील असं. संतामाई काय सांगते बघा, नामाची रीत कशी सांगते बघा. अरे आम्ही त्या रीतीला करत नाही म्हणून रिझल्ट येत नाही. एखाद्याला अवस्था होत नाही तू आज आहे राजा नाही ना. तुला सद्गुरूजवळ नाक घासायचा नाही, तुला तत्वाजवळ एकनिष्ठ राहायचं नाही ना. इसगाव तिसगाव तुला फिरायचंय, तुला नामाचा अनुभव कसा आहे. तिथे एकनिष्ठ व्हावं लागतं. सद्गुरू सच्चिदानंद नारायण बाबा जालवणकर सांगायचे एक लक्ष ज्याचं झालेलं आहे त्याचा उद्धार होतो. आमच्या लक्षात किती बी बाकीच्या गोष्टी आहे. म्हणून संतामाई सांगते तुमच्याकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये नांगर कधी जायचं चांगलं वावर असल्यावर का नांगर कशा करतात अरे जरा तुम्ही जेवलेच नाही वाटत. आवा परत चालू करायचं काय साहेब काय करता नांगरवाला कचरा. त्याच्यामध्ये पहिला कुंदा लई झालेला आहे. आमच्याकडे कुंदा शब्द आहे, तुमच्याकडे काय शब्द आहे. राशा कुंदा गबळ जादा झालेला आहे म्हणून नांगरावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते बिरुडावर येण्याकरता काही काहीचे बीज जळून गेले. बिरुडावर येतील आम्ही आज तुम्ही बऱ्याचदा ऐकलं आमच्या मेजर काही काय राहतात सेवेला. एक जुनं एखादं भेटलं का, जसं तुम्हाला 26 वर्ष झाले का, त्या 26 वर्षातलं एखादं भेटलं का नवीन साधकाला तुला नाम नव्हती किंवा झालं तुला पोरगी द्यायची द्या. तुला नाम नव्हती किंवा झाली ते म्हणतो 7-8 वर्ष झाले भाऊ. कायम दिंडीला जातो 7 वर्षापासून. मुक्ताताई तुमच्या दिंडीमध्ये 7 वर्षापासून. तो प्रबोध नाही झाला का. मुक्ताताई काय करू राहिल्या, नाश्ता करू राहिल्या. तुला घेणं आहे का त्याच्याशी. तुला खंडीभर वर्णात नको करू. तुला करायचं नाही त्याचं डोकं पिकू नको ना. नवीन लोकांना याच्यातलं काही कळत नाही विचारायला. त्यांना सद्गुरूवर खूप अनन्य भाव राहतो. त्यांनी सर्व अंगानं झोपून दिलेलं असतं सद्गुरूला. जुने किडे पाडीचे आम्ही जुन्याचं लेबल कोणा द्यायला. काय केलं तो प्रवास झाला इजून गेला. अगरबत्ती पेटेला असावं का इजेला असावं. इजेला अगरबत्ती वाजलेली तुमच्याकडे नाही ना. या इजेला अगरबत्त्या ताण देऊ राहिल्या. मी बोलतो खरं बोलतो तळमळीनं बोलतो ना. मला तळतळ एवढ्या करताय मला काय तुमचे इलेक्शन उभं नाही राहायचे. मला तळमळ येते तर माझ्या महात्म्याने एवढा सिद्ध आणि पवित्र परंपरा माझ्यापर्यंत जर आणली जगामध्ये कोणाकडे नाही एवढी परंपरा आमच्याकडे. आम्ही किती लोक टिकलो. प्रबोधानंतर लोक घसरून चालले. प्रबोध म्हणजे परमार्थ नाही. ती फक्त तुला तुझ्या सद्गुरुनाथानं
पहिले दिलं तेव्हा कसं आतरबत्तर यातल्या संकाशा सद्गुरूला वाटलं हे वायाला जाईल म्हणून तू तोडला असं बिगर उपवर व्हायच्या आधी लग्न केलं असं मराठी कळू राहील तुम्हाला कळत यायला नाही कळत कारण ती जर दुई राहायची असली तर करावं लागत केलं असं पण तू घासावा या आशेनं माझ्या सद्गुरूनं पुढची क्रिया केली तुला पहिल्या नामामध्ये काय करायचं असतं नामाचा नांगर कल्पनेचा पेरी नामाचा नांगर कल्पनेचा पेरी नामाचा नांगर कल्पनेचा पेरी नामाचा नांगर कल्पनेचा पेरी नामाचा नांगर घरी हातपाय घोडीत नाही ना घोडू द्या मात नाही बसेल निडे मेले तर बघू आपण काय करायचे नाम घेता म्हणायसाठी मरू द्यायला द्यायला काय मरत नाही ते अनंत जन्मीच्या कर्माची वाट लावून राहिली ते आणि हा जर झाला नाही ना तर पुणेरी तिकडं मार इथं नको मग ज्ञानवानात सांगितलं तुकोबानं तर सांगितलं तो काय सांगितलं का लोकांना नामाचा नांगर लावावा लागल जसा जसा नामाचा नांगर चालल 6 बैली राहतो 8 बैली राहतो तुमच्याकडे कसं आहे 12 बैली राहतो काहीच रानलंय बेकार राहतो नाहीच कचपण राहतोय त्याच्यामध्ये त्याला 12 बैली राहावं लागेल या लोक धांडी येत्या पहिलं तुम्हाला काही काही बेकार राहिले ना दुरून मी आलो गा दुःख झाले यावया यथवरी होते याची कारण एवढ्या करताच आलो जन्माला हातपाय घोडा करताच जन्माला आलो मायबाप जरा विचार करा नामधार काय नाही करेल होऊ द्या कोणाला मरत नाही कोणी होऊ द्या कारण त्याचं जन्मच तसं जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत रान नांगरून चालत नाही अरे संतामाईला कळालं अंगठे पाठ धर माझ्या माईला कळालं याचा पाठ सगळ्या पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ भागवत पाठ याच्या 135 कथा झाल्या कथा करून चौथा गेला समाजाचा याचा तर झाला चौथा पण याला समाजाचा बी चौथा करून टाकला मला बोलायचं नाही अजून किती खाली उतरले आपले लोक मला इथं बोलायचं नाही व्यासपीठावर जाऊ द्या बाबा म्हणते ना जो ते त्याच्या कर्माची फळं भोगीन आपल्याला काय घेत नाही देवा बघा दुरून आलो 84 लाख योनी फिरत आलो दुरून आलो म्हणजे संभाजीनगर आंध्रातून नांदेड मधून येईल मंडळी आमची कुठून आलो दुरून आलो 84 लाख योनी मधून आलो देशवेश हे माझा एका योनी कोटी फेरा झटके खाऊन आलो आणि आता आलो तर झाडाचं करायचं तर सोडून देतो आणि रिकामे काम करत बसतो माझी संता माई सांगते असं जर तुला झालं नाही माय बाप रव नरकाला जावं लागेल तुला नाही देह भावटा किती इंद्रिय विषय विसरती टिंब प्रचित जनाबाईला कळालंय शब्द केली दाडादोडी याच्या टपुऱ्यात उतरणार शब्द कळाला माहिती जोपर्यंत रीतीनामी करत नाही तोपर्यंत परिणाम येत नाही परिणाम येईपर्यंत करायचा
देहाचा विसर पडेपर्यंत चिंतन व्हायला पाहिजे. आणि जसं जसं देहाचं चिंतन होईल तसं तसं गबळ बाहेर पडेल. आणि जितकंच गबळ जास्त बाहेर पडेल तितका परिणाम यायला सुरुवात होईल. गबळ सहजासहजी प्राप्त होत नाही. शेवट आईसा सात्विकाई आता भावा, बरंच आठही भावानं कृपा करायला पाहिजे. एक अन दोन ना नाही, आठही भावानं कृपा करायला पाहिजे. नामाचा नांगर रीतीला सांगितला आहे. नामाचा नांगर संतमयीनं रीतीने सांगितला आहे. आणि तो माझ्या सद्गुरू सच्चिदानंद अमृते दादानं जशाच्या तसा माझ्यापर्यंत आणला. श्रीमद बाबा रामदास बाबाच्या माध्यमातून जशाच्या तसा आला. अहम वागा अरे सोहम वागा, अहम वागा सोहम वागा. किती लोकांना कळतं वारदा बघ म्हणा, वारदा बघ. आज आई करायची का प्रेम नगरावरी अरे सावध होऊन भजनी लागा. कोणता देव कैवारी करा ज्यावेळेस मन पवनाची करुणी खेळणी. जोपर्यंत तुमची मन आणि पवनाची खेळणी तार जुळावं लागते. जया हैक्याची उतारा त्याला तार जुळावं लागते. जोपर्यंत तार जुळत नाही वारी हो वारी नाही सांगतात. आम्ही वारीक वारीक करू बारीक म्हणजे त्या झिरो काढणं बारीक म्हणजे कशी काय म्हणा या मेंटल लोक काय लाव रोज म्हणते की नाही या मग बारीक हजामत कोणती सांगितली की जसं जसं नामस्मरण कराल हो जसं 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 तुम्ही जर पातेल्यामध्ये दूध भात शिजायला टाकला तांदूळ शिजायला टाकले एकदम शिजायला कधी डायरेक्ट हात घालायचा काढायचं पाहिजे नाही ना. हा चटका बसत त्याला ते पहिले उड्या मारणार त्याला पहिले गरम व्हावा लागत आहे कोणाला तांदळाला म्हणजे तुम्ही बरोबर आहे चोरी आहे का एखादी हा अँगल आहे गरम कोणाला व्हावं लागत पाण्याला आणि पाणी गरम झालं तर नाचत कोण अशी रडती पडती यायच्या अंगात पाणी मुरत नाही तो बरोबर आहे ना कोणाच्या हे तांदळच फुगा ना एक पाणीच मारे मला बोललेलंच नाही मला वैष्णव मेळाव्याची पत्रिकाच नाही मला सांगितलंच नाही बाबा आले की द्यायच्याच घरी नेत्या आणि तिकडंच राहत्या तू आहे घरी नाही करून तर पाहिजे ना खाऊ देव महात्म्याची कळत तुला काय लागत आईच्या पिढ्यावर रे का मला सांगितलंच नाही तू काय मागूशी का लोक तिथं नाही फुगले लोक येणार नाही ते करायचं काही नाही यायला बघा जसं जसं तांदूळामध्ये पाणी मुरलं रे मुरलं मायबाप तसं तसं अंग सोडता येईल तांदूळ अंग सोडता येईल हा पाणी संपून जात आहे फक्त तांदूळच राहत बरोबर आहे ना हा तेव्हा सद्गुरुनाथाला पुढची क्रिया करावं लागेल
आता हे आज कच्चच आहे आणि याला वाटत मागून व्हायना मी लय जुना आहे मागून व्हायना. आता काय झालं, या 8 भावांना 7 भावांना आमच्यावर कृपा केली, शेवटचा भाव आमच्यावर कृपा करायला पाहिजे. नेत्री अश्रूची आधारा मोठे रोमांच शरीरा. ज्यावेळेस नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागेल मायबाप, त्या दिवशी समजून जायचं आजी फिटले माझे डोळे. बाबाजी आपुले त्याच्यातलं प्रकरण आहे, त्याच्यातलं एक चरण आहे. काय भोजनामागती किती त्याला छटा कात पाऊस आलं किती लागत. तुम्ही सगळे सैन्य मार 20 वर्षापासून परंपरा टिकून ठेवली. आमचं काय चाललंय, जर तुक बराय सांगू राहिले भोजना मागती तुक पाऊश, तेव्हा क्रिया होते प्रबोधाची. आणि ज्यावेळेस क्रिया झाली म्हणजे तुला आत्ताशी हायवेला आणून सोडलं. येड्या तू येड्या बाबडीतून निघला, चांगल्या रस्त्याला लागला आत्ताशी. आजूक तू हायवेवर आहे, आजूक तू पोहोचला नाही, आजूक तो टोल बी बांधला नाही. करुणी प्रबोध, बरोबर. त्यांनी त्यांचं कर्तव्य कर्म पूर्ण केलं, तुला तुझ्या स्वरूपाची ओळख दाखवून दिली. हो बघा ना, कोंडू कोंडू धरी जिनी काय कोंडी साठविला, याला हरीत माहिती काय साठी दगड कशाला म्हणजे प्रबोध. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. कोण साठवला हरी, कळतो का हरी नाही ना मायबा. आणि ती क्रिया प्रबोध झाल्यानंतर आपल्याकडे परमार्थाला सुरुवात होते, जगाचा परमार्थ संपतो आणि आपला परमार्थ सुरुवात होतो. माझी संतामाई सांगते मायबाप तुला नामाचा नांगर लावायचा आहे. एका जरी चरणात बाबा महाराज सुटला ना ती काही वाढ करेल, सगळे सुटायला पाहिजे असा काही भाग नाही. परंतु काय राहतं विषय जोपर्यंत गबळच घेतला नाही तोपर्यंत तुमच्याकडे उसा लावू द्या, कशा तशाची त्याच्यात बेड पाडून लावू द्या नाही ना. ते गबळ याचावंच लागल ना. संतामाई सांगते माझ्यावर सगळ्यानंदाची कृपा झाली आणि सगळ्यानंदानं मला रीत सांगितली. नामाचा नांगर जुंपा, कधी जुंपा कल्पनेच्या आधी आणि कल्पना जाया करता नांगरे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, कल्पना जाया करता अविद्या जाण्या करता अज्ञान जाण्या करता नांगर धरा. श्वासोश्वासे मारू हाटा होतील चुका. नांगर मारा कोणता, अहम वागा सोहम वागा, अहम वागा सोहम वागा. नांगर धरा, चांगला दाबून धरा. हिरचे बैल येईल तर घ्याच नांगरू. पोट जन्माचं पुण्य आहे तुमचं आमचं. चांगल्या महात्म्याचे आपण रेंज मध्ये आलो, नाही तर मायबाप आपण सुद्धा चौरीशीला घेऊनचेच गिराईक होतो. सारं जग पाठमोर आहे देवाला, सारं जग पाठमोर आहे देवाला. आणि तुम्हाला मला सन्मुख होण्याचा मार्ग दिला, व्यवस्थितरित्या सन्मुख झालो पाहिजे. जर आपण व्यवस्थितरित्या सन्मुख झालो नाही, सुख नाही घरी क्षणामध्ये. तुम्ही त्या सुखाला पात्र व्हा. आत्यंतिक कोणतं सुख सांगितलं, जीव आत्मेच एक ते सांगितलं. किंबहुना सोय
तुम्हाला पार्टी फक्त इशारा करून दे. जिथं जीव आणि शिव एक होतं त्याला सुख म्हणतो. मला वाटतं मी आश्रम केला मला लय सुख. माझे 10,000 झाले साधक लय सुखी. अरे नाही राजा तो माया जमा की. झूठे गुरु अजगर बने लग 84 जाय. शिष्य उनके चिटी बने नोचे नोचे के. तुला नाही तोडून खाल्लं तर मग मला बी भेट्या. तू भ्रमात आलो. तुझा बी भ्रम गेला नाही. भ्रम गेला पाहिजे. भ्रांतीपासून हिरतले बाबांनी दुपारी बोली सांगितले. ते भ्रम काढायची कल्पना काढायची गोष्ट नामाला निघते. इतर कोणत्याच साधनाना निघू शकत नाही. त्याच्यासाठी संतांची काळ धरावा लागते तेव्हा जीवाला नाम मिळतं. करू नका काही संतांचा धरा. करू नका काही संतांचा धरा. सद्गुरूच्या मुठीमध्ये संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं मायबाप जोपर्यंत नाम आपल्या जवळ येत नाही, नामाची रीत आपल्या जीवनामध्ये बाबा सांगायचे. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाचा शब्द आहे, रीत कळाली पाहिजे. रीत जर नाही कळाली ना मायबाप, कोट जन्माचं कोड सुटू शकत नाही. माझं नाही सुटू शकत. आणखी गुंता वाढेल. तेने नवे गुंता वाढेल सुटेल. सुटायची रीत सद्गुरुनाथाच्या हातामध्ये. संतमाई सांगते माझ्यावर सगळ्यानंदानं कृपा केली. तो नांगर मी धरल्यामुळं काय झालं माझ्यामध्ये बदल. मी जसं मार्गी लागलो. अरे एक संतामाई जर महात्मा सोडला, ज्या दिवशी बोध त्या दिवशी स्वरूपाला पात्र झाले माझ्या माई. आणि माईला देहावर आणण्याकरता सगळ्यानंद बाबाला अनंत प्रकारे प्रयत्न करावा लागले. ज्यावेळेस माईला कीर्तनाकरता उभा केलं त्यावेळेस संता माई विना कुणीकडं माई कुणीकडं असायच्या. असं चिंतन करावं. बाबाच्या शब्दात खायला तुम्हाला पाठवतो. आम्ही सुद्धा याच्यातच आम्ही पहिल्या पंक्तीला बसलो. कार्यकर्ता पहिल्या पंक्तीला खायला आधी नाही. कसं फळाले जीवनामध्ये बोध फळाला यावा असं वाटत असेल तर संतामाई सांगते मायबाप त्याच्या रीतीनं तुम्ही चला. जसं रीतीनं नामस्मरण करशाल तसं अमृत कुंभ तुमचा प्रकट व्हायला लागेल. आणि जसा प्रकट झाला त्याच्यात बुडी द्यायची. सांगा अमृताचा बुडी मारते अमृताचा बुडी मारते. सत्य संकरणी अमृताचा बुडी मारते अमृताचा बुडी मारते. जोपर्यंत आग झाडून सद्गुरूची सेवा. आग झाडणं म्हणजे
अंगाला साबण सोडणं फार नट्टा वट्टा करणं त्याचं त्याला नाही म्हणत सेवा. आपल्या सद्गुरू सांगायचे संत चरून रोज लागत मग उकळून हे झोप पितो काय ते जाऊन यायला पाहिजे. काय बोलावा लोकायला संताचारण हे सांगितले कोणते सांगितले गुरुसेवा झाली पाहिजे. आता काय करतो गुरुसेवा वैद्यता खपून टाकली चहावारी महात्मे मारले आम्ही चहावारी. या बाबा या बाबा या बाबा काय आला याची चहा सरडी चहा प्यायला नाही ना. किती त्रास होतो एक महात्मा मी पाहिला माझ्या जीवनामध्ये. एका दिवसामध्ये 32 चहा पेल 32. तुकडा कोणाच विचारला नाही त्याला. घरी येऊ घरी आल्यावर बोट घालून चहा पाडावा लागला. इतकी ऍसिडिटी वाढली. आम्हाला कळत का महात्मा कळत वाट्याचे नव्हते जित्याचे पित्र दादा असं केलं काय नंतर केलं तू काय करतो ते सांग. त्या महात्म्याने कसे जीवन जगले महात्म्याचं जीवन तुम्हाला आम्हाला कळू शकत नाही. नाही 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 कळू शकत नाही बाप. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण जावा आम्ही अमृतेला घेऊ शकत नाही सद्गुरूची जागा. पण तितक्या ज्यावेळेस आम्ही अंग झाडून परमार्थ करू त्यावेळेस आम्हाला कळत आमचे सद्गुरू कसे जगले. प्रवचन करता कीर्तन करता विषय नाहीये महात्म्यांचा. नाही नाही कमी पाणी तुमच्याकडे चहापेक्षा कॅटल्या जादा गरम राहते. तुमच्याकडे कसं आहे ते आपण पहिले गेलं की तो काय करतो ती कॅटली पहिले गरम करतो चहा गरम करतो बरोबर आहे. चहापेक्षा कॅटल्याच गरम आहे जादा आपल्याला. कसं कळत तुम्हाला परमार्थ. अरे आपले सद्गुरू कधीच सांगत नाही त्या गोष्टी. ते कोणत्या परिस्थितीत जगतात हे तुम्हाला आम्हाला माहित नाही. नाही नाही कोणालाच माहिती होऊ शकत नाही. नाही 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 सद्गुरू कधीच कोणाला कळाले नाही. जगद्गुरु तुकोबाराय महात्मा सांगू राहिला सत्य गुरु राय. जगद्गुरु सारखे महात्मे सांगतात परी नाही घडली सेवा काही. आम्ही जरी काय करू राहिलो आम्ही फक्त पिशवा उरतो. आम्ही जरी काय केलं द्यायला समजून घेतला पाहिजे. अमृताचा डोह नाम अमृत आहे. नाम अमृत हे सार 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 विठोबा नाम तुझे सार. अमृता हुनी गोड अमृताच्या पेक्षा गोड कावा केलं नाही केलं तर नाही करू. मला सांगेल जेणे खावे तो खंडाची तवा ब्रह्मपती नाही. उघड काय आमच्या बापानं नाही ठेवलंय. हा जीवाचं रान करावं लागत आहे चिंतनामध्ये. जीवाचं रान करावं लागत कळत तुम्हाला. काट्यावर देव टाकावं लागत चिंतनामध्ये. अशा ते तोडून आणायच्या आणि मग त्याच्यावर येड्या बाबडीच्या त्याच्यावर झोपायचं असं आहे का बसून चिंतन काट्यावर देव टाकायचं. याचा अर्थ आठव नाठव जाईपर्यंत चिंतन देव भावाचा विसर पडेपर्यंत चिंतन करावं लागतं. आणि ज्यावेळेस असं चिंतन केलं त्यावेळेस अमृताचा डोह ऑटोमॅटिक. ज्ञान गोदावरीच्या तिरी स्नान केली पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाच्या अंतरी भगवान दत्तात्रय योगिया. हा जर तुम्हाला त्या अमृताच्या डोहामध्ये उडी मारायची ना नाही मरून चालले त्याच्यात. चांगले चांगले भव नदीचे पाणी रे गड्या मोठे वडील कीर्तन करणाऱ्याला जो याच्यावर कीर्तन करू त्याला माहित नाही भाव नदीचं पाणी कसं आहे. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाणी नाही 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 ताळा बसणार बरं. नाही नाही मी लय करतो हे भ्रम काढून टाक डोक्यातून. नाही 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 तो विश्वनियंता आहे. तो कधी फ्यूज काढीन तुझे सांगता येत नाही. हो चांगल्या चांगल्याची मती भ्रष्ट झाली आता. तो भगवान परमात्मा आहे. म्हणून जर आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत जायचं असेल स्वरूप अगोचर असतं कळू शकत नाही. त्याला सद्गुरूला अनन्य भावानं शरण जावं लागत. आणि ज्यावेळेस सद्गुरूला जशी माझी ताई पतिव्रता राहते पती सगळं एकनिष्ठ राहते त्यावेळेस तिचा संसार पूर्ण होतो. तसा जीव सद्गुरूशी एक रूप ज्या दिवशी होईल त्यावेळेस तो अमृताच्या डोहामध्ये उडी मारेल. नाही तर नासल्यावरही जाईल. हो भक्ती धरा सत्य गुरुचरण. नाही नाही दुसरा देव नाही. तुमच्या आमच्या टोकऱ्या देव वेगळे. नाही 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 माझा देव मला सर्वस्व वाटला पाहिजे.
नाही. सकाळी कीर्तन निवृत्तीच्या पायी म्हणणारे माझे ज्ञानोबर आहे. गुरु हा संत कोळीचा राजा म्हणणारे माझे ज्ञानोबर आहे. त्यांचा सद्गुरु बद्दलचा भाव बघा आणि तुमचा आमचा भाव बघा. काही काही तर इतक्या फारकल्या वैरे द्यायला आहे का गेले हे बी माहित नाही. इथपर्यंत लेवल आली आमची खाली. नाही कळू शकत देवा. जोपर्यंत तुम्ही अनन्य भावाने नामाला एक होणार नाही तोपर्यंत नामाचा परिणाम जीवनामध्ये येणार नाही. 10:30 वाजले. अर्धा तास आपल्या हातामध्ये आहे. बारीक विचार करा. संतामाई काय सांगते. संतामाईना सांगितलेलं जर संतामाई विधेय होत्या तर अभंग कसे तयार झाले असेल. चला आता पुढची भक्ती सांगतो तुला. प्रबोधाच्या पुढं लई गाव आहे अजून. प्रबोधाच्या पुढं लई भक्ती अजून. त्या खाना प्रकट झाल्या पाहिजे होत नाही आम्हाला. बघा ज्ञानोत्तर भक्तीकडे कधी जाणार. लोकांना वाटतं खूप रामला करू काही कडं अभ्यास आहे. एक अभ्यास 2 अभ्यास 3 अभ्यास 6 अभ्यास म्हणून तर अभ्यासच करतो. अरे नाही ना दादा. काय सांगितलंय श्रीपाद बाबाराम कधी जाणूनच नाही घ्यायचं ना. आम्ही श्रीपाद बाबाच्या काळात होतो होते ना. तुम्ही पुढे नाही म्हटलं. आम्ही कुठं नाही म्हटलं होतं तुम्हाला. पण तुम्ही होते तेव्हा गैरहजर होते वैष्णव मेळ्याला. तुम्ही होते बाबाच्या काळात पण तुम्ही गैरहजर होते वैष्णव मेळ्याला. वैष्णव मेळ्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला माहित नाही ना. परी गगन जेवढे जायचे याच्यावर बाबा बोलले ना सांगा. मग स्वरूप आमच्या टपुऱ्यात का उतरत नाही. बोधाच्या पुढे असेल का नाही. परक्षज्ञान अपरक्षज्ञान धुडाप्रक्षज्ञान असेल का नाही. नाही नाही हे लोकांना पैसे दे. अरे कोण कोणाला फसायला रिकाम राजा. तू डीएड झाला पोराला शिकायला निघला. कॉलेजच्या पोरं तुला येड्यात काढतील ना. कॉलेजच्या पोराला सुद्धा बीएड झालेला लागतो. MA बीएड लागतो. डबल बीएड लागतो. डबल बीएड नाही. कधीतरी विचार करायला पाहिजे हो. आमच्यासारख्या लोकांनी तरी विचार करायला पाहिजे. नाही आपण समजून नाही घेत. पुढं ज्ञानोत्तर भक्ती आहे. नाथबाबाच्या प्रमाणे दृष्टी रेखे परब्रह्म श्रवणी ऐके परब्रह्म जे जे दृष्टी रसे ते हरिरूप. माझ्या सावता बाबाला कांदा मुळा भाजी देव दिसला. आम्हाला साधका देव दिसत नाही. अधिकारी आहे आमच्याकडे कसे अधिकारी म्हणजे आपले नाही ते दुसरी. 10 रुपये ठेवले का मोबाईल पाय. 50 रुपये ठेवले का तिरपी नजर कर. 100 रुपये ठेवले का मग असे वर पाहिजे फक्त त्याच्याकडे किती ठेवले मग. 500 ठेवले का मग वर हातात. वारे वाकून विष्णू म्हणजे देखो वैष्णवांचा धर्म असं का. का धर्म पैशात गुंतलाय रे राजा. पुन्हा साधक आहे का तू चिंतन करतो आणि मला एकदम साधक भेटले. ते म्हणे मी गेलो म्हणजे याच्याकडं आणि मग नाही गुरु म्हणलो मला ते पहिलं नाम ध्यानात मी राहिलं. मला दुसरं सोपं सांगा. कसं सांगा बाबा महाराज. मला पहिलं अवघड होतं आता सोपं सांगा. पहिलं रामकृष्णाचे अवघड लागत आणि आता ओम नमः शिवाय सांगा. कसं येड लागलं जगाला. ज्यावेळेस आम्ही रीतीना करू. अमृताच्या डोहामध्ये साधकानं ज्यावेळेस उडी मारली. ज्यावेळेस तो अमृताच्या डोहामध्ये गेला रे गेला. सद्गुरूला अनन्य भावानं शरण झाला रे झाला. त्याच्या जीवनामध्ये प्रबोध झाल्यानंतरची क्रिया काय होते ती अभंगाच्या
साधन जरी नाम, बघा बरं का, जरा थोडं बारीक ऐका. बरोबर आहे, नामाच्या ठिकाणी काळ चालत नाही, बरोबर आहे, पण कुठं चालत नाही. नामाची याम न भिवू सर्व, नामाची या बळी न भिवू सर्वता. कळी काळाच्या मोठी माती सोटे मार, किंवा काळ गुलाम सलाम करी, बरोबर, मग केव्हा काळ कुठे चालत नाही. झाला आणखी सोबत सांगत, आपल्याजवळ काय कमी का, आपली काय याची थोडी मोटर पॅकेज सांगत. प्रबोध माझं गावे का शितेवाडी माझं गावे, कळू राहिलं तुम्हाला? तुम्हाला कळतंय, तुम्ही मराठीचं बोलू राहिलं, मला दुसरी भाषा येत नाही. प्रबोध माझं गावे का शितेवाडी माझं गावे. प्रबोध काय म्हणत्या, काही लोक शब्द धरून बसतात. नाही नाही नाही, ते तर माझ्या जनाबाईने उघडं सांगितलं आहे, मेंटल नाही. मग जर प्रबोध माझं गाव आहे तर मग त्याच्यावर बुद्धी नाही चाहिए. हरी बुद्धी कधी जपे गेल्यावर, हरी बुद्धी कधी, बुद्धी तर गाण पडली, बुद्धी नको तिकडे चालली. नामधारका शांत्या करू राहिली. चला काल सर्पयोगी तुला खाणारच हे काळ, तू थांब जरसा, कारण तुला काळच कळाला नाही, साधन मिळून सुद्धा तुला वापरता आलं नाही. गाडीची पेटीची काडी पण उलटी धरली ना तर राजा बैस शांत्या करीत, आमचं काय जायचंय त्याच्यामध्ये. हे जरी नको 10:30 वाजले, 11:45 वाजले, वेळेच्या आधी आपला कार्यक्रम आपल्याला संपन्न गरजेचं असतो. सहज सुटे बायका, सहज. सद्गुरू काय करतात, सहज कसं नेतात बघा तुम्हाला. माता पिता बंधू बहिणी कोणी तपवती निर्वाळे, माता पिता बंधू बहिणी कोणी तपवती निर्वाळे, रुद्र सकल तीन चरणात गबळ सांगितलं. माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, बरोबर आहे ना. या कलामी कोण, मी कोण, प्रबोधी. ये कलामी दुःख भोगी, कुंभ पाक तेथे कोणी सोडे ना. मग तिथं कोणी, मग सद्गुरू हाताबायाचे किड नाही, स्वरूपा नाही. म्हणून स्वरूपापर्यंत चला. प्रबोधाचं चिंतन म्हणजे स्वस्वरूपापर्यंत चाललं पाहिजे. बाबा सांगतात ना, सदैव सांगतात, अरे तुमच्याकडे देव असायचे की नाही, तुमच्याकडे देव असायचे ना, आमच्याकडे बी असायचे. कळालं तुम्हाला. त्रिकुट शिखरावर दान मिळेल, पण त्रिकुट शिखरावर जावं तर लागेल ना. काय तर जाता येईल, पण त्रिकुट शिखरावर बसल्याशिवाय जाता येईल का गाडीत बसून जाते. तिथं गाडी चालत नाही, तिला हलिंग ना डोलिंग, तिथं काही नाही राहत. एकला मी दुःख भोगी, तिथं एकला राहतो, तिथं सद्गुरुनाथ आपल्या जवळ राहतात, मग ते स्वरूपानं राहतात. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. सद्गुरुनाथ तिथं आहे, वाटत आहे का? आम्हाला वाटतं आमचे अमृते दादांनी 9 महिने झाले देह ठेवला मेंटल खोपडीच्या.
गेलेच कुठे ते आलेच नाही ते गेले कुठे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी झाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग उच्चिष्टाचा वाघ थोडं दे त्याच्यात रद्दार खा तुम्ही रद्दा कळत का तुम्हाला रद्दा कळत काला काला नाही ना देवा खरंच आपण खरंच भाग्याचे माझ्या श्रीपाद बाबा रामदास बाबा अमृते दादांनी ती गोष्ट आपल्याला केलं हो पहिलेच शहाणं केलं आपल्याला पण आम्ही इकडे राहिलो त्याला ते काही करू शकत नाही हे जरी ना ऐकाल मग दुसरा येईल कचकटून बांधून घेऊन जाईल आम्हाला काही जायचंय त्याच्यामध्ये सद्गुरुनाथाचं त्याच्यामध्ये काही जात नाही मायबाप म्हणून काळावर विजय मिळवण्याचं साधन प्रबोध काळावर विजय मिळवायचं साधन प्रबोध आहे मग प्रबोध व्यवस्थित करा मला सतत चित्तवृत्तीमध्ये तिथं राहिलं पाहिजे अनुसंधान तिथं राहिलं पाहिजे देहानं देह प्रपंचाचा दासी सुखे करू काम देहानं देहाचं काम करायचंय पण चित्ताचं काम काय चित्ताचं जे काम आहे तिथं अखंड स्वरूपामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे एवढ्या करता चिंतन करायचं आहे म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक आपण भजन करू विठोबा नामाचा नांगर झुंबा कल्पने पुढे सुख नाही जडी क्षणामध्ये अमृताच्या डोही बुनी मारा ते भक्तिधरा सत्य गुरुचरण सहज उठेल काळाचे धरणे चुकेल मरणे याची मार्गी मरण देहाचे आणि त्या देहाची आसक्ती आपल्याला नामानं काढायची चिंतन कशा करता करायचं देहावरची आसक्ती केली पाहिजे नुसतं बघतो आयुष्य जाना जे देईल या तुमच्याजवळ पर्स नाही का तुमच्याजवळ पर्स आहे ना त्याच्यात फेअर अँड लवली पॉन्ड्स नाही का बघतो इशी जाणं जे देही उदास नाही लावणे या माणसाचे नाही तुम्ही तुमच्या पैशाचे लावता आम्हाला काही नाही त्याच्यात पण मग इथं नाम काय सांगू राहिलं मी ते सांगू राहिलो तुम्हाला देहाबद्दल आसक्ती नसावा देह असावा पण देहाची आसक्ती नसावा अरे देह माझा नाही ना देह काळाचा आहे देह जाणार आहे देह जाईल याची काळ बघ देह जाणाऱ्या गोष्टीला आपला आवडून बसण्यात काय मजा आहे जी गोष्ट मी आहे ती गोष्ट आवडण्यात मजा आहे त्या गोष्टीच्या ठिकाणी राहणं मजा आहे आम्ही तिथं राहत नाही आम्ही मायाच्या अधीन राहतो आणि मायाच्या अधीन राहिल्यामुळं स्वरूप अगोचरे जनी म्हणे स्वरूपासी हात पाय नाही त्यासी नाही ना त्या स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही मायबाप नाही ना सहज मी निघालो गा शून्य सारुण्यात येते शून्याला तरी आकार आहे शून्याला तरी आकार आहे हो आला गडे निर्गुणाचा कोलाटी सोहम शब्दे ढोलके पिटी ढोल काय पिटी ते भाजी लई आहे ना आता काय निघलंय त्याच्यातून ऊर्ध्वमुखे आळविला काय निघलं त्याच्यातून जे निघलं ती गोष्ट मी आहे आणि त्या स्वरूपाशी मी एकरूप राहिलो पाहिजे पण देहाची आसक्ती कुठं राहिली यायचंच नाही जायचं कुठे आम्ही वैकुंठातून आलो चुकोबर आहे वैकुंठातच गेली
तू गोबराई वैकुंठातच गेले, आले वैकुंठातून आणि गेले वैकुंठातून, पण त्यांना वैकुंठ कळून घेतलं, आम्हाला कळत नाही. येणे वैकुंठ भुवनी प्लॉटिंग चालू आहे, चालते काय वैकुंठाला मेजर ताई घेऊ आपण सगळे तिकडे. बरं आहे, वैकुंठात राहता येईल ना, तिकडे काही कीर्तन करता येत नाही वैकुंठात, सगळ्यात राहता येत. अरे ज्ञानोबा राहायला हरिपटात 3-3, 4-4 वेळेस म्हणावं लागलं. सर्वत्र वैकुंठ केले असे, पुढे केले असे, कशी केले असे. म्हणून मायबाप जरा समजून घ्या परमार्थ. मला काय सांगायचे तुमच्या लक्षात येत आहे का? हा, प्रबोध पिकला पाहिजे, पिकला पाहिजे. आम्ही नको तिकडं पिकतो आणि तिकडं सडतो. प्रबोध पिकला पाहिजे आणि प्रबोध पिकला का तार जुळती आणि तार जुळली हा मग ब्रह्मानंदे लागले टाळे, कोण देहाती सांभाळे. अरे मी जे सांगते ना तुम्हाला 3-3 चरणामध्ये, चुकेल मरण याची मार्गी. आपण जी रीत करतोय ना त्या रीतीनं जर केलं तर तुमचं 100% मरण चुकेले, फक्त तुम्हाला कळा ना. आपल्याला ते कळू नाही राहील आणि ते निश्चय बुद्धीचा होण्याकरता आपल्याला ही वैष्णव मिळाले आहे. म्हणून संतामाई सांगते बघा, संतामाई कशा सद्गुरूला एक निष्ठ आहे. मी माझ्या मनाचा भुकत नाही तुम्हाला, माझं ऐकू बी नका तुम्ही. संतामाई सांगते माझ्यावर भरोसा नका ठेवू, कुणावर ठेवा. माझ्या सद्गुरूंना जी रीत सांगितली ना तिच्यावर विश्वास ठेवा. अभंगाचा शेवटचा सकळे कृते संधी सांगिताचे लोका, सकळे कृते संधी सांगिताचे लोका, कृते संधी सांगिताचे लोका, सकळे संधी Thank you.
संती. कोणाच्या कृपेनं? सद्गुरूच्या कृपेनं. स्वयंघोषित गुरु झाले काही. स्वयंघोषित कीर्तनकार स्वयंघोषित. आपल्या भावाची आमच्याकडे इंजिनियर तयार होत्या, इंजिनियर होत्याकडे भंगारात झाल्या. आपल्याकडे इंजिनियर तयार व्हायचे बरोबर आहे, पण आता लईनीवर आले तो मॉड घ्यायचे रे राजा. आता लईनीवर इंजिन आले. ते घासून येईल तिथे असे नाही. सद्गुरूची कृपा पाहिजे. प्रबोध झाल्यानंतर प्रबोध आम्हाला बोध केला, बसवले बरोबर आहे. त्या काळामध्ये परमार्थ करणं गरजेचा होता. सगळीकडे वनवा पेटलेला होता. चौ बाजूना आग लागली होती. बाबाला ते करणं गरजेचं होतं. श्रीपाद बाबाला धर्माचं कार्य करायकरता हाताची गरज होती. आता गण झाले ना, आस्तेची महापुरी रिगतात कोटीवरी कोट्यावधी झाले ना आता. पण आता जाणून समजून करणारे लोक तयार पाहिजे. परमार्थ समजून घेतला पाहिजे. परमार्थ विषय नाही झाला पाहिजे. परमार्थ ज्या दिवशी विषय झाला त्या दिवशी आमचा सुपडा साफ झाला. परमार्थ विषय नाही, विषय विषय. वडिला निशेष अंगी ब्रह्मरस. केव्हा ज्याच्या अंगात ब्रह्मरस साचला तो विषयाकडे जाईल का? नाही जाऊ शकत. जात असल कुठेतरी वर्म चुकत. माय बाप सकया कृपे संती सांगत असेल लोका. माय बाप साधन हेतू तुम्ही सोडू नका. जे साधन सद्गुरुनाथांना दिलंय ना, अतिशय उत्कृष्ट उच्चतम कोटीचं साधन आहे माय बाप. अरे जगाच्या बाजारामध्ये ना, तुम्हाला काय सांगावं, आता रात्र दिवस फिरणं आहे. जगाच्या बाजारामध्ये एकाच भेट राहिले ते 16 लाख दिले का भेटायला संन्याशाला ये इकडं फुकट. पण किंमत कळत नाही त्याची. फुकट भेटलं ना त्याच्यामुळे किंमत नसते. म्हणून याच्यामध्ये अवकाश चारही चरणाचा भावार्थ तुमच्या मायबापाकडं माझ्या बुद्धीप्रमाणे माझ्या सद्गुरून केलेल्या कृपेच्या दृष्टिकोनातून तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. मला काही मला उपदेश करायचा नाही किंवा टाकून बोलायचं नाही, पण माझे तळमळ एकच आहे. एवढं अमृत जर आम्हाला पाजलं असेल तर जर्शीचं दूध पित्या का आला. आम्हाला त्या जर्शीच्या दुधाची अमृत तुमच्या लई गोड लागायची. 10 रुपयाला देतो पण ते पावडरचं दूध काय देतं ना. नाही ना. अरे एवढं अमृत आमच्या सद्गुरुनाथाने आम्हाला दिलं ना, त्या अमृते दादांचे लाख लाख धन्यवाद आहे मायबाप. अरे महात्मे होते तोपर्यंत किंमत नसते मायबाप, आणि गेल्यानंतर तरी कोणती किंमत राहते आम्हाला नाही का. अरे जन्मा नाही येणे आयुष्य जर त्यांनी केले असेल तर किती उपकार आहे त्यांचे. कोण कोण करील हे नाही ना. देव जरी सगुण साकार झाला तरी त्याला नाही जन्म मरण टाळता आलं. त्याला सद्गुरूला शरण जा. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण संदीपानी गुरु केला. म्हणून याच्यामध्ये आता अवकाश बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल मायबाप, माझ्या बुद्धीचा वणीचा दोष आहे. जे योग्य आहे ते साधू संतांची कृपा, माझ्या सद्गुरूंची कृपा, संतामाईचा अभंग एवढ्या करता घेतो. आपल्याला आपले महात्मे कळाले पाहिजे आणि त्याचं चिंतन कोटी आपल्याला कळाली पाहिजे, कारण ते त्यांचे अनुभव आहे. ज्ञानोबरायचा अनुभव ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायचा अनुभव गाथा आहे, नाथांचा अनुभव भागवत आहे, माझ्या संतामाईचा सुद्धा अनुभव गाथा 2000 अभंगाचा गाथा आहे मायबाप. आणि तो त्याचं आपण चिंतन केलं. याच्यामध्ये येत अवकाश अगदी सद्गुरुनिष्ठ राहा, नामाला विसरू नका. बाबा सांगायचे आम्हाला विसरले तरी चालत, पण नामाला विसरू नका. जिथं असेल तिथं राहा आणि व्यवस्थित नामस्मरण करा. असा मला तुम्हाला उपदेश नाही करायचा असेल. नसेल मरायचं तर करा, आणि मरायचं असेल तर सोडून द्या. ज्ञानेश्वर माऊली